पाणलोट क्षेत्रासह पाणी वाहून येणाऱ्या क्षेत्रात दमदार पाऊस होत असल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढत आहे। नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने नांदूर मगमेश्वर आणि दारणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने जायकवाडी धरणात सध्या 16,000 क्युसेस प्रति सेकंद पाण्याची आवक होत असल्याची माहिती पाटबंधारे सूत्रांनी दिली। धरणात पाण्याची आवक वाढल्याने जायकवाडी धरणाची पाणी पातळी जवळपास 2% वाढली। जायकवाडी धरणात पाण्याची आवक आणखीन वाढण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवल्याने तहानलेल्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे। जायकवाडी धरणात जून महिन्यापासून पाण्याची आवकच होत नसल्याने मराठवाड्याचा पाणी पुरवठा संकटात पडण्याची स्थिती निर्माण झाली होती। दरम्यान जून महिन्याच्या सुरुवातीस जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 4 दिवस मुसळधार पाऊस झाल्याने धरणाची पाणी पातळी पाऊण फूट वाढली होती। मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दर 24 तासात 0.623 दशलक्ष घनमीटर पाण्याचे होणारे बाष्पीभवन तसेच संभाजीनगर महानगरासह जालना शहरास केला जाणारा पाणी पुरवठा यामुळे धरणाची पाणी पातळी मृतसाठ्याकडे वाटचाल करत होती। मात्र अर्धा पावसाळा संपत आला असताना नाशिक जिल्ह्यासह जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पावसाने हजेरी लावली। जायकवाडी धरणाच्या वरची आळंदी, मुळा, करंजवन, ओझरखेड, वालदेवी, भुजापुरी, वाघाड, निलवंडे, पुनगाव, गौतमी, कश्यपी आदी धरणे अद्यापही कोरडे आहेत। मात्र नांदूर मगमेश्वर आणि दारणा ही धरणे ओव्हरफ्लो झाली। या दोन्ही धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जात असल्याने जायकवाडी धरणात 16,000 क्युसेस प्रति सेकंद पाण्याची आवक सुरू झाली। दरम्यान जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून सध्या धरणात 5% जलसाठा उपलब्ध असल्याची माहिती पाटबंधारे सूत्रांनी दिली। 1,522 फूट जलक्षमता असलेल्या जायकवाडी धरणात आज 1,497.338 फूट पाणी पातळीची नोंद करण्यात आली। दरम्यान जायकवाडी धरणाच्या वरची बरीच लहान मोठे धरणे 100% भरण्याच्या मार्गावर असून जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली। मोठ्या प्रतीक्षेनंतर जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू झाल्याने तहानलेल्या मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे। जायकवाडी धरणातून मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राला पाणी वितरित केले जाते। मराठवाड्याचे जनजीवनच जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असल्यानेच जायकवाडी धरणाला मराठवाड्याची विकासगंगा म्हणून संबोधित केले जाते। धरणाच्या स्थितीवर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय काकडे, बिनतारी संदेश उपअभियंता गणेश खराडकर लक्ष ठेवून आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।